अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। चातुर्मासाला सुरुवात झाली आहे। चातुर्मास खूप महत्त्वाचा मानला जातो देवांची उपासना करण्यासाठी। या चातुर्मासामध्ये काही नियम असतात, त्या नियमांपलीकडे पण तुमची श्रद्धा, तुमची भक्ती खूप जास्त महत्त्वाची असते। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि ते देव उठणी एकादशीपर्यंत झोपलेले असतात। मग आता जगाचे चालन पालन कोण करणार, तर त्यांनी हे काम भगवान शंकरांकडे दिलेलं आहे। म्हणून तर श्रावणामध्ये आपण भगवान शंकरांची सेवा करत असतो। आता श्रावणामध्ये भगवान शंकरांची सेवा करत असतो तर बघा, व्रत वैकल्य, पारायण, बऱ्याच काही सेवा आपण श्रावण चालू झाला म्हणजे चातुर्मास चालू झाला की आपण करत असतो। तर थोडक्यात काय तर बघायला गेलं तर चातुर्मासानंतर आपल्या घरात धार्मिक कार्य खूप जास्त प्रमाणात होत असतं। बघा, आपण श्रावण महिन्यात सत्यनारायणची पूजा तर प्रत्येक घरात होतच असते। त्याशिवाय आणि बाकीच्या सेवा, उपासना, पारायण, पूजा अर्चा खूप जास्त प्रमाणात होते। तर ह्या 4 महिन्यात मग आपण श्रावण येतो, गणपती येतो, पितृपक्ष येतं, नवरात्र येते, दिवाळी येते। ते आपल्याला सुरुवात होते ते श्रावणापासून। भगवान शंकरांची सेवा केली जाते, त्याच्यानंतर गणपती बाप्पांची सेवा होते, पितरांची सेवा होते, आपल्या कुळदेवीची सेवा होते, माता लक्ष्मीची सेवा होते। त्याच्यानंतर परत भगवान श्री हरी विष्णू झोपेतून जागे होतात आणि नंतर ते परत जगाचा पालन करण्याचा जो कारभार आहे ते स्वतःच्या हातात घेतात। या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू जेव्हा निद्रावस्थेत जातात तेव्हा त्यांचा खूप जास्त प्रमाणात अंश हा पृथ्वी तत्वावर असतो। म्हणून आपल्याला या चातुर्मासामध्ये खूप जास्त सेवा करायची आहे। भगवान श्री हरी विष्णूंची सगळ्या देवांची सेवा करायची आहे। पण रोज नित्यनेमाने कुठल्या सेवा करायला हव्या त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आता सेवा म्हणाल तर काय करायचे, बघा, सकाळी उठलं की विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे। जर तुम्हाला वाचणं शक्य होत नसेल तर यूट्यूबला लावून द्यायचं आहे। आता ज्यांना बसून वाचायचं त्यांनी विष्णू सहस्त्रनाम त्यांनी रोज वाचा। अगदी सकाळ, संध्याकाळ, दुपार कधी पण तुम्ही वाचू शकता। अगदी रात्री जरी तुम्ही सेवा केला तरी हरकत नाही। विष्णू सहस्त्रनामांचं पठण, श्रवण तुम्ही करू शकता। भगवान श्री विष्णूंची खूप मोठी सेवा आहे। या चातुर्मासामध्ये 4 महिन्यांमध्ये तुम्हाला दररोज 12 वाजता जर भगवान श्री विष्णूंची सेवा करणे शक्य झालं तर करा, किंवा 40 दिवस म्हणजे मासिक धर्माचे 5 दिवस सोडून 40 दिवस तुम्ही भगवान श्री विष्णूंची व्यंकटेश स्तोत्रांची 21 मंडळाची, म्हणजेच काय, व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमधलं आपल्याला 21 वेळा पठण करायचं आहे। स्तोत्र संस्कृतमधला अवघे 15 ओव्यांचं आहे। 8 ओव्यांपर्यंत तुम्हाला ते पठण करायचं आहे। आता 21 वेळा पठण कसं करायचं, सुरुवातीच्या 20 वेळा फक्त तुम्हाला 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि नंतर जेव्हा तुम्ही 21व्या वेळी पठण करणार असाल तेव्हा तुम्हाला सगळं पठण करायचं आहे। कारण 9व्या ओवीनंतर आपली फलश्रुती सुरू होते। फलश्रुती आपण एकदाच म्हणत असतो। ही सेवा तुम्हाला करायची आहे। 40 दिवस करा, 21 दिवस करा। तर ही तुम्हाला सांगू का, 3 दिवसांचं तेवढंच भक्ती आपली पाहिजे की 3 दिवसात तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल। पण मी स्वतः सांगते 3 दिवसात ती सेवा करू नका। करायचे असेल तर 21 दिवस करा। अर्थात मासिक धर्म आला तर 4-5 दिवस थांबवायचं, नंतर कंटिन्यू करायचं। त्याच्यामध्ये जर सुतक विटाळ आला तर ती सेवा नव्याने सुरू करायची। सुरुवात अगदी तुम्ही बुधवारी केली, गुरुवार केली तरी हरकत नाही, पण शक्यतो बुधवारी करण्याचा प्रयत्न करा। चातुर्मासामध्ये तुम्ही कधीही करू शकता, पण असेल शक्य जर आता तुम्हाला करायचं असेल तर बुधवारी पण तुम्ही पठण करू शकता। लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी व्यंकटेश स्तोत्राची रात्री 12ची जी सेवा इतकी प्रभावी आहे, ते आता ज्यांना 12 वाजता पठण करणे शक्य होत नाही त्यांनी काय करावं, एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम दररोज 11 वेळा पठण करायचं आहे। ओम नमस्तांताय सहस्त्रमूर्ते सहस्त्रपादाय शिशोर भावे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नमः। हे तुम्ही जेव्हा 11 वेळा पठण कराल तेव्हा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम केल्याचं फळ मिळतं। आता हे तुम्हाला मी सांगू हळूहळू म्हणून दाखवलं, तुम्ही फास्ट सुद्धा म्हणू शकता। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबला मिळून जातील। आता दर बुधवारी या सगळं तुम्हाला सेवा करायला जमणार आहे का, नाही ना, तर दर बुधवारी असो किंवा गुरुवारी असो भगवान श्रीकृष्ण, बाळकृष्णांना, भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्ती, फोटो असेल, बाळकृष्ण असो, प्रभू श्रीराम असो किंवा कोणीही असो, कोणीच नसेल तर महाराज आहेत, चराचरामध्ये आपले महाराज वास करतात, त्यांना तुम्ही 1000 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंचं नाव घेऊन, ज्यांना 1000 नाव येत नाही त्यांनी विष्णू सहस्त्र नामावली, विष्णू सहस्त्रनाम वेगळं आहे आणि विष्णू सहस्त्र नामावली वेगळं आहे। तर तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली भगवान श्री विष्णूंचे 1000 नाव आहेत, त्यांच्यातलं एक नाव पठण करता करता तुम्ही तुळशीपत्र अर्पण करायचं।
आता ज्यांच्याकडे एवढे तुळशीपत्र नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे, एक एक तुळशीपत्र घेऊन आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एक तुळशीपत्र अर्पण करायचं. आता माझ्याकडे नाही, आता वाहिलेलं परत हातात घ्यायचं, परत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः परत व्हायचं. असं तुम्ही 1000 वेळा करू शकता किंवा 11 वेळा तर नक्कीच करायचं आहे. तर बघा 11 वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. तुम्ही उपासना सेवा करू शकता. जेवढा वेळा होईल तेवढं वेळा करा, नाहीतर अगदी 11 वेळा म्हटलं तरी हरकत नाही. नसेल जमत तर तुम्हाला तर आपल्या घरात हिंदू धर्मामध्ये तुळशीशिवाय घर अपूर्ण आहे. तुळशी मातेला दररोज संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. सकाळी लावा, संध्याकाळी लावा, हरकत नाही. संध्याकाळी पण म्हणतो ना की लक्ष्मी यायचं वेळ असते तेव्हा तिथे दिवा लावतो, तर अगदी तिथे 1 मिनिट लागतो. तिथे तुम्ही जरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे जरी म्हटलं तरी चालेल, कारण ही सुद्धा भगवान विष्णूंची सेवा आहे आणि भगवान विष्णूंना तुळस तेवढीच प्रिय आहे. तिथे बसून केली किंवा देवघरासमोर बसून केली तरी हरकत नाही. आता हे झाल्यावर विष्णू गायत्री मंत्र दररोज 16 वेळा पठण करा. महिलांनो, या सेवा तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला अवघड वाटत असेल पण खरं सांगते अवघी 10 मिनटं लागतात सेवा करायला. 24 तासातले 10 मिनटं काढू शकता ना तुम्ही, आणि सेवा करा. 4 महिने करा. काय अनुभव आहे मला नक्की सांगा. व्यंकटेश स्तोत्रमची इतकी उच्च कोटीची सेवा आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही खरंच पठण करा. तुम्हाला आर्थिक अडचण आहे म्हणजे कर्जबाजारी पण आहे. आता कर्जबाजारीपणा म्हणजे घरात बसून कष्ट करायचं नाही आणि फक्त घरात बसून सेवा करायचं, याला अर्थ नाही. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, ज्याच्यामध्ये कष्ट करायची ताकद असते आणि जो सेवा करत असतो त्याला याची फलप्राप्ती मिळतेच. आता आपण स्वतःसाठी कधी सेवा करतो का? कोण आहे सांगा? कुठली स्त्री आहे जी आपल्यासाठी सेवा करते? कोणीच नाही करत. कारण आपलं एकच असतं, आपल्या मुलाबाळांचं, नवऱ्याचं, आपल्या घरच्यांचं, सगळ्यांचं चांगलं होऊ दे. उद्या आपल्या यांच्या पलीकडे आयुष्यात काही नको म्हणून नवऱ्यावर जरी कर्जबाजारपणा असेल तरी तुम्ही सेवा केली तरी हरकत नाही. पण या सेवा या चातुर्मासामध्ये खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. चातुर्मासामध्ये देवाचं नामस्मरण, मंत्र, स्तोत्र जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करा. याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. याचबरोबर दर शनिवारी पिंपळाची सुद्धा सेवा करावी. जेव्हा तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाची सेवा करत असतात, भगवान श्री विष्णू जर तुमच्यावर प्रसन्न झाले तर तुमची सेवा त्यांच्यापर्यंत गेली तर नक्कीच पितृदोष सुद्धा खूप जास्त प्रमाणात कमी होतो. आणि असं दोष सगळ्यांना, असा कुठलाच व्यक्ती नाही ज्याला पितृदोष नाही. तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना आहे, कारण आपल्याकडनं पितरांची सेवा होत नाही. म्हणून आपण भगवान श्री विष्णूंची सेवा केल्यावर सुद्धा पितृ सुद्धा तृप्त होतात. तुम्हाला सांगते, दररोज जरी 3 वेळा विष्णू सहस्त्रनामावली नाही बरं का, विष्णू सहस्त्रनामच हे जरी तुम्ही पठण केलात तरी सुद्धा कितीही प्रखर पितृदोष असेल तो कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आता ज्या काही सेवा तुम्हाला सांगितल्या त्याच्यामध्ये एक येतं ते संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण. या ग्रंथाचं तुम्हाला माहीत आहे. आता संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण या चातुर्मासामध्ये जेव्हा जमेल तेव्हा एकादशीला तरी आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण तुम्हाला पठण करायचं आहे. ती सुद्धा खूप उच्च कोटीची सेवा आहे. पितृ तृप्त झाले ना, देवाचा आणि आपला मार्ग खूप जास्त प्रमाणात मोकळा होतो. महाराजांनी माझ्यामध्ये उभे आहेत ते पितृ, त्यांना बाजूला करायचं म्हणजे त्यांना तृप्त करायचंय, त्यांना आनंदी ठेवायचंय. तर तुम्ही या चातुर्मासामध्ये एकादशी असो किंवा बुधवार असो, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठण करायचंय. आता त्या ग्रंथाचं पठण करायला अवघे तुम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे. ज्यांना तो ग्रंथ हवाय तो आपल्या जवळपासच्या स्वामी केंद्रात किंवा धार्मिक पुस्तकं जिथे मिळतात तिथे तो मिळून जाईल. या चातुर्मासामध्ये तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही आवर्जून सेवा करा. आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तेही या चातुर्मासात भरपूर सेवा करतील, श्री विष्णूंची सेवा करतील. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.